अंधार जुलमी होता पसरला समध्या गावा खेळात सौराज्याचा सुरव्या उगवला येतात काळी रात वाऱ्याच्या येगानी घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी आला माझा देवर सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन काढूनी आला माझा वाघर कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव बाबाईचा सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार 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 शिवशंकरा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार नर राक्षसांचा करुणे संहार धरणी मातेचा तू केला उद्धार जय देव जय शिवराया आनंदामंतारी आरती गाया जय देव जय शिवराया आनंदामंतारी आरती गाया शक्ती
नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजा कल्पनायुक्तीची हजी जे कानाच्या भेटीसाठी महाराजाला एक शानदार शामियाना उभारला होता. राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. राजा काय कच्चा पुढचा चेहरा होता. राजा तो त्याची न्यावी खानाला राजाला आलिंगन दिलं आणि दगाव केला. इतक्यात महाराजानं प्रतापगडचे युद्ध झाले. महाराज गणपती गजाशपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती हस्तप्रधान जागृत हस्तप्रधान नैष्ठिक न्यायालकार मंडित संधान शास्त्र भारत राजनीती दुरंधरम प्रबलप्रताप पुरंदरम क्षत्रियाकुलावंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थाने उद्या शिवजयंती आहे, परंतु उद्या सुट्टी असल्यामुळे आज आपल्या शाळेमध्ये शिवजयंती साजरी होत आहे. असा एकच राजा आहे की त्याची 3 वेळा जयंती साजरी केली जाते. हा राजा म्हणजे शिवछत्रपती, की ज्यांच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला खाटेकरे सरांनी पूर्ण माहिती सांगितलेलीच आहे. सर्व मातांना असं वाटतं की शिवछत्रपती जन्माला यावेत, कारण आत्ता आपल्या देशामध्ये अराजकता माजलेली आहे, भ्रष्टाचार सुरू आहे आणि सगळ्यांना वाटतं की याच्यासाठी कोणीतरी शिवाजी जन्माला यावा, परंतु तो दुसऱ्याच्या घरामध्ये यावा, कारण त्याच्यासाठी आईला जिजाऊ बनावं लागतं. आणि जिजाऊ बनणं म्हणजे एवढी साधी गोष्ट नाही आहे, सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी मोबाईल बाजूला ठेवावा लागतो. आणि जर बघितलं तर एका घरामध्ये 3 असतील तरी 3घांच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि त्याच्यामुळे एकमेकांशी सुसंवाद होणं खूप दुर्मिळ झालेलं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याकडे जर फक्त शिवाजी महाराजांचा आजच्या दिवस शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून उद्यापासून एरे माझ्या मागल्या असं न होता आपल्यामध्ये शिवाजी महाराजांचे जे पराक्रम आहे, त्यांचे जे गुण आहेत, त्या गुणांचं आपण अवलोकन केलं पाहिजे
आणि तरच खऱ्या अर्थाने आपण शिवजयंती साजरी करू असं होईल. आपण आपल्या वर्गामध्ये असणाऱ्या विद्यार्थिनींना तेवढा सन्मान दिला पाहिजे, आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या शिक्षकांना सुद्धा तेवढा सन्मान दिला पाहिजे, आदर दिला पाहिजे. तरच आपण, कारण शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्री ही माता समान, भगिनी समान असं मानलं होतं. आणि तसाच व्यवहार हा ते बहिणींच्या बरोबर किंवा स्त्रियांच्या बरोबर करत होते. आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी मुस्लिम स्त्रिया असतील तरी त्या सुद्धा अगदी ताटमानेने जगत होत्या, कारण त्यांना माहिती होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे जे शिवछत्रपती आहेत ते महाराज म्हणजेच जनतेचा राजा, जाणता राजा, की ज्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्याच्यासाठी मी सतत प्रयत्न करणार. आणि म्हणूनच त्यांनी सतत प्रयत्न केले. सर्वांना, अगदी कोणतेही मावळे असू देत, कोणत्याही जातीचे असू देत, कोणत्याही धर्माचे असू देत, त्यांनी त्या मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आणि ते हिंदवी